खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उधार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 999 रुपये. आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी, फर्निचर, मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल, ते पण 20% डिस्काउंटवर. तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा 500 रुपये डिस्काउंट. मोबाईल, टीव्ही, फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती 3999 चा मिक्सर फ्री. जुने मोबाईल घेऊन या, नवीन मोबाईल घेऊन जा. कोणताही मोबाईल खरेदी करा त्यावरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री. चला तर मग आजच खरेदी करा. नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर, सलगरे मध्ये. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. बोलवाडमध्ये गेले 15 दिवसात पाण्यावरून वादंग निर्माण झाले. बोलवाडला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. मात्र पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली म्हैसाळचे पाणी सोडल्यामुळे गावातील विहिरीची पाणी पातळी वाढली आहे आणि गावाला पाणी पुरवठा होत आहे, असे सरपंच निगार शेख म्हणाल्या. मात्र गेल्या आठवड्यात काही नागरिकांनी ग्रामपंचायतमध्ये कुलूप तोडून सरपंचाच्या खुर्चीला जोडे मारो आंदोलन केलं होतं. या पार्श्वभूमीवर सरपंच शेख म्हणाल्या, गावात सर्वत्र पाणी पुरवठा सुरळीत होत असतानाही माझी विनाकारण बदनामी केली आहे. मला न्याय मिळावा, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे. सरपंच व ग्रामसेवक यांच्यात फोनवरून बातचीत झालेल्याची ऑडिओ क्लिप 7 स्टारला मिळाली. पाहूयात दोघांच्यात काय झाली आहे बातचीत. हॅलो. हा बोला की. हा, फोन केलता? होय, ते फोन केलतो. हा, जर ते नोटीस काढायची होती की. कशाची? विशेष सभाची. कशासाठी? ते सोमवारी ते पाणी पुरवठा कर्मचाऱ्याची नियुक्तीसाठी ते. तुम्ही कुठे आहे आता? मी मिरजेत आहे. बर, मग ते आता डेप्युटीचा फोन आलता, जरा जावा की तिथं. अहो मिरजेत आहे, कुठे जाऊ? मी ह्याच्यात आहे, सांगलवाडीत आहे. आमच्या पोरीच्या परीक्षेसाठी मी इथं थांबलोय. काय मला पण जमत नाही, मी मिरजेत आहे आणि एकतर ऑफिशियली सुट्टी आहे आज. तसं जाता पण येत नाही ग्रामपंचायत मध्ये. उगाच सरपंच मॅडम काय तर सांगू नका. ऑफिशियल सुट्टी आहे, पाण्याचा प्रश्न आहे. उगाच काय तर बोलायला म्हणून बोलताय. पाण्याचा प्रश्न ठीक आहे, आता तुम्हाला तुमच्या पद्धतीने दाखवतो. आता सगळं तुमच्याच पद्धतीने तुम्हाला दाखवतो. आता दाखवा काय दाखवा. डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेले 1.5 वर्ष झाले काम करत आहे. माननीय पालकमंत्री यांच्या सांगण्यावरून म्हैसाळ योजनेस पाणी सोडण्यात आले. आम्ही निवेदन दिले असता आमच्या गाव वड्यास पण मुबलक असे पाणी सोडण्यात आले. गावातील पाणी पुरवठा कर्मचारी यांनी राजीनामा दिले आहे. गावात पाणी पुरवठा करण्यास कोणी नसताना मी माझ्या स्वतः 8 महिन्याच्या मुलीला घेऊन स्वतः गावास पाणी पुरवठा करत आहे. दिनांक 2 मार्च 2024 रोजी मी गावात पाणी पुरवठा करून माझी तब्येत जरा अस्वस्थ झाल्याने मिरजेला गेले होते. परंतु गावात प्रशासकीय सुट्टी असताना ग्रामपंचायती कुलूप तोडून बेकायदेशीररित्या काही ग्रामस्थ आणि काही सदस्य यांनी आंदोलन केले. माझी संविधानिक पद असलेली खुर्ची, सरपंच या खुर्चीला बाहेर काढून त्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. ग्रामसेवक यांनी घटनास्थळी जावा यासाठी मला फोन केले असता मी मिरजेत आहे असे सांगितल्यावर मला तुमच्या पद्धतीनं दाखवून देतो असे धमकावले. शनिवारी 2 मार्च 2024 रोजी जे बेकायदेशीररित्या आंदोलन झाले, आंदोलकांनी जाणून बुजून माझी प्रतिमा मलिन केली, माझी बदनामी केली. जर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांच्या महाराष्ट्रात एका अल्पसंख्याक महिला सरपंच यांच्यावर अन्याय होत असेल तर याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होऊन मला न्याय मिळावा, यासाठी मी माननीय जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी, मला न्याय मिळावा. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.